नमस्कार मैत्रिणी. हे बघा, इथं मी आता तुम्हाला डायरेक्ट कुकर दाखवला आहे. आपण त्या कुकरमध्ये लावल्यात ओला राजमा. हे बघा, वाफळून घेतलेला आहे. आणि पहा, वाफळून घेतल्यावर त्याचा रंग बी कसा चेंज होतो आहे. त्याच्यामुळं ओला असला तरी त्याला वाफळून घ्यायलाच लागतो, कारण की खराब पाणी त्याचं अगदीच निघून जातं. कलर बी बघा पाण्याचा कसा झाला आहे मैत्रिणी. आणि अगदी छान पद्धतीने आपल्या ह्या 2 शिट्ट्यांमध्ये हा राजमा शिजून निघाला आहे बरं का, अगदी मस्त. कारण की आपण तसाही टाकला असता, पण त्याचं दुर्गंध म्हणतात ना, पाणी जरा खराब ते निघालं नसतं. त्याच्यामुळं आपल्याला 2 शिट्ट्या करून ह्यो राजमा आपल्याला जरा वाफळून घेतलेला आहे पहा. चला आता पुढची तयारी इथं वाटणाला घेते. मी अगदीच हिरवा राजमा सुक्का बनवणार आहे बरं का. पहा, इथं खोबरं घेतलेलं आहे. मस्तपैकी हे खोबरं मी टाकून देणार आहे. थोडंसं वल्लं बी घेतलं आहे आणि थोडंसं वाळायला घेतलं आहे. अशा पद्धतीने मैत्रिणी मी घेतलेलं आहे, पाहू शकता. आणि कसं आहे, पातळ खाऊन दरवेळेस पातळ राजमा खाऊन कंटाळा येतो. त्याच्यामध्ये लसूणही टाकला आहे ना, 1 इंच आल्याचा तुकडाही घेतला आहे पहा. आता हे आपल्याला आणि पुन्हा ही कोथिंबीरीची देठं. तुम्हाला प्रश्न पडला असेल, मी दरवेळेस देठच का, कारण की देठं आपल्याला वाया घालवायची नाही आहे. म्हणजे त्याचा असा उपयोग करायचा की खूप छान, म्हणजे आपण भाजीला वाटणात टाकलं की अगदीच अप्रतिम अशी चव लागते त्याची. 5-6 मिरच्या टाकून घेतल्यात पहा. कारण की आपल्याला करायचं ह्या सुक्या घुगऱ्या करायच्यात बरं का. अगदी नकळत एक पळीभरच त्याच्यात पाणी होणार आणि संपूर्ण सुक्या घुगऱ्या बनवणारे हिरव्या. म्हणतात ना, हिरव्या वाटणातल्या घुगऱ्या. मैत्रिणी, एकदा हिरव्या वाटणातल्या घुगऱ्या करून पहा, खूप छान लागतात. चवही खूप अप्रतिम लागते. चला मग आता कढईमध्ये आपण मस्त असं तेल टाकलेलं आहे पहा. त्याच्यानंतर टाकायची मोहरी, त्याच्यानंतर जिरी टाकायची. दोन्ही अगदी छान पद्धतीने परतून द्यायचं. नंतर टाकायचं टॅमॅटो बी अगदी छान परतायचा आहे मैत्रिणी. टॅमॅटो टाकला की अगदीच रंग बी खूप छान येतो, कलर बी चेंज होतं, पाहू शकता तुम्ही. अशा पद्धतीने अगदी मस्त परतायचं. मग द्यायचं वाटण टाकून. आपलं हे वाटण टाकायचं आहे, पण वाटणात आता वाटण परतून घ्यायचं म्हणलं मी त्याच्यात पाणीसुद्धा टाकणार आहे पहा. आपलं हे भांडं मी हिसळून त्याच्यात टाकून देणार आहे मैत्रिणी. हे बघा, अशा पद्धतीने हे भांडं हिसळून टाकणार आहे आणि वाटण हे पूर्ण असं परतून घेणार आहे बरं का. पहा, परतताच ते ठसकायला लागलं होतं पहा बरं. अगदीच त्याला मस्त असं वाटणाला घट्टपणा येत चाललेला आहे आणि तेलही सुटायला लागले. त्याच्यानंतर टाकायची थोडीशी हळद. आपल्याला याच्यात काय वेगळं काय टाकायचं नाही, फक्त हळद टाकायची. तुम्हाला आवडत असतं तर घाला, पण हळदीने अगदी छान रंग येतो, दिसतात बी छान. आणि आता टाकायच्यात ह्या घुगऱ्यावर का आपल्याला, पाहू शकता तुम्ही. पण त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर आपल्याला घालायची पहा. हळदीनंतर कोथिंबीर घातल्यावर अजूनच मस्त असे कलर दिसतोय. मग टाकायच्यात ह्या घुगऱ्या. अगदीच मस्त असं थोडंसं वाटण घेऊन, शेंगदाण्याचा अजिबात मी वापर केलेला नाही आहे मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. आणि ह्या घुगऱ्या कमीत कमी 5 मिनटं तरी आपल्याला मस्त अशा उकळून द्यायच्यात पहा. आता चवीपुरतं इथं मीठही घालून घेतलेलं आहे. शेतातल्या ओल्या घुगऱ्या अशा सुक्या खायला खरंच खूप भारी वाटतं आणि तोंडी लावायला बी खूप छान वाटतं पहा. आता इथं उगाच नकळत थोडंसं पाणी टाकणार आहे, जास्त काही टाकणार नाही आहे मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. हे बघा, अगदी अर्ध्या कपाचा माना मी टाकलेला आहे इथं. याच्या विरेत काही जास्त टाकायचं नाही आहे आपल्याला. आणि आता झाकण न ठेवताच त्यांना उकळून द्यायचं अगदी छान पद्धतीने. हो का, अशा पद्धतीने ठेवायचं. मैत्रिणी, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. कुणी नवीन असेल त्यांनीही करा आणि माझ्या व्हिडिओ शेअर करा मैत्रिणी. छान छान तुमच्या मैत्रिणींबरोबर त्यांनाही पाठवीत जा. पहा, तुम्हाला ह्या आजच्या सुक्या घुगऱ्या आवडल्या का काय, नक्कीच मला सांगा. आणि ह्या सुक्या घुगऱ्या म्हणजे तुमच्या ताटाची शोभा वाढवणार आहे. तुम्हाला टिफिनसाठी सुद्धा खरंच खूप छान आहे न्यायला.
खायला बी चवदार सुक्या घुगऱ्या म्हणल्यावर कोणाला नाही आवडणार वल्ल्या. खूप अप्रतिम लागतात, चवही खूप छान लागते त्याची. अगदी तुम्ही तशा जरी खाल्ल्या ना तरी काही प्रॉब्लेम नाही, एवढ्या भारी लागतात चव त्यांची. मैत्रिणी भाजी रेडी झालेली आहे, पहा किती सुंदर झाली. मग आपण उद्या असंच व्हिडिओ घेऊन येऊ. बाय.